नहीं हो बापू आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची प्रचाराचा खासदार कल्याण काळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नारळ फोडून शुभारंभ करा. गणपती बाप्पा जय भवानी जय शिवाजी.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाविकास आघाडी याचा प्रचाराचा शुभारंभ इथं झालेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे प्रचाराचा नारळ या ठिकाणी प्रमुख पाहुण्याचे हस्ते फुटलेला आहे. आपले जालन्याचे खासदार कल्याण काळे साहेब यांचं स्वागत आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आशिषदादा पवार हे करतील. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विलास बापू अवताडे यांचं स्वागत प्रशांत जगताप हे करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुधाकर दादा सोनवणे यांचं स्वागत बोडे हे करतील. जगन्नाथ दादा काळे यांचं स्वागत मोरे मामा हे करतील. जगन्नाथ दादा काळे यांचं स्वागत आपले अंबोरे मामा हे करतील. पालिका प्रभाग 10 सर्वसाधारण गटातून आपले लोकप्रिय उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार या गटाच्या वतीनं श्री सचिन मारुतीजी तांगडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि सोबतच सर्व पदाधिकारी सर्वांची नावं न घेता सर्वांची माफी मागतो. सर्वांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहित आहे की इतर ठिकाणी काय झालं माहित नाही, परंतु परंपरागत जी युती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आणि मूळ राष्ट्रवादी ती या ठिकाणी आपल्या या महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे. तर निश्चितच या युतीचा फायदा होईल. सर्व उमेदवार निश्चितच आपले विजयी होतील आणि विजयी झाल्यासोबतच आपली सत्ता निश्चित महापालिकेत येईल. आपलं सर्वांचे प्रयत्न आणि सर्वांचे आशीर्वाद निश्चितच आजच्या त्या मुख्य कार्यक्रमात आलेलो आपण सचिन तांगडे यांच्या गटासाठी सर्वांना मिळतील. अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी आपापल्या स्तरावर ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहे, ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवारचे उमेदवार आहेत, या सर्व महापालिकेतल्या सर्व उमेदवारांना मोठ्या नेटानं एक दिलानं निवडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित असलेले खासदार कल्याणरावजी काळे साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक दादा सोनवणे, सर्व प्रमुखांनी महिला भगिनी आणि मित्रांनो, आज आपण सचिन तांगडे यांचा नारायणपूर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही बाकीच्या 2 उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या वार्डामध्ये आपले नमस्कार या भंडारीताई आपल्या राष्ट्रवादीकडून आहे. प्रभाग नंबर किती तुमचा? आशिष शिंदे सेनापती आडे 20 नंबर. ज्या ठिकाणी शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. ज्या ठिकाणी तुतारी असेल त्या ठिकाणी तुतारी, पंजा आणि मशाल असे हे महाविकास आघाडीचे या ठिकाणी फक्त 2च राष्ट्रवादी आणि काँग्रेसची या ठिकाणी आघाडी झालेली आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण या सर्व उमेदवारांना छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती. शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. आपल्या औरंगाबाद जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आमचे मित्र कल्याणरावजी काळे या प्रभागातून प्रभाग क्रमांक 10 या विभागातून उभे असलेले उमेदवार
सन्माननीय सचिन तांगडे आणि त्याचबरोबर आमचं भंडारी तालुका तुमच्या वार्डातून आहे. त्याचबरोबर आमचा सचिन बिहारी आहे, शैलेश बिहारी आहे आणि आशिष इंगळे आहे. त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आजच्या ह्या प्रचाराचा शुभारंभ करताना आम्हाला आनंद होतो. या भागामध्ये तर एक अतिशय प्रमुख रंगदार असा कार्यक्रम दिलेला आहे. चांगलं वाटलं पांडुरंगाची कृपा आहे. म्हणून सध्या झाल्याशिवाय राहणार शुभेच्छा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आघाडीच्या उमेदवाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतो ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुधाकरदादा सोनवणे, त्याचबरोबर आमचे सहकारी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलासबापू आवकाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुंडलिकाप्पा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंगजी तांगडे आणि आपल्या दोन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी, त्यात जगन्नाथराव काळे आहे, हेमंतराव आहे, अजून किती गेले पवार आहे, शंकरराव काँग्रेस शिवसेनेचे अध्यक्ष आहे. आपण सगळीच मंडळी, मी प्रत्येकाचं नाव घेऊन वेळ घेण्यापेक्षा आलेले सर्व पदाधिकारी, माता भगिनी आणि माझी सर्व तरुण सहकारी, सर्वप्रथम मी आपल्याला विनंती करेल की सचिन तांगडे या ठिकाणी N1 किंवा या प्रभागामध्ये या विभागात उभे आहे. याच्याबरोबरच आपल्याला अजून 3 जागा या प्रभागामध्ये आपल्याला उभ्या केलेल्या आहे. काही ठिकाणी अपक्ष आहे, काही ठिकाणी, परंतु काही लोक आपल्या विचारांचे सोबत घेऊन या प्रभागामध्ये आपण काम करा, जेणेकरून आपल्याला आपला मोठ्या प्रमाणात या भागामध्ये मतदार वर्ग आपल्या पारंपरिक विचाराचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा वर्ग आहे, सर्वच्या सर्व. आणि आपण जर का त्या सगळ्यांना एकत्र घेतलं, आता चौधरी कॉलनी पासून दादा हा प्रभाग आहे, म्हणजे चौधरी कॉलनी पासून ते बजरंग चौकापर्यंत आणि तिकडे आपली वळीराम पाटीलची शाळेपर्यंत असा मोठा प्रभाग, 4 वार्डाचा एक प्रभाग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मला इथं उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की सचिनने त्या मानाने मी विचार करेल की खूप चांगलं काम या निमित्ताने हिंमत केली की आपल्याला उभं राहिलं पाहिजे आणि ते N1 सारख्या या प्रभागातून, तर निश्चितच इथली मंडळी सुद्धा आपल्याला सोबत येईल. त्याचं कारण असं आहे की या शहराला गेल्या 30 वर्षापासून ही महानगरपालिका शिवसेना आणि बीजेपीच्या ताब्यात आहे आणि अजूनही 15-15 दिवस या नागरिकाला पाणी मिळत नाही. म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांनी जायकवाडीचं धरण बांधायला जेवढा काळ लागला नाही तेवढा काळ ही समांतर पाईपलाईन यायला लागलेला आहे. हे काही N1 वाल्याला माहित नाही अशातला भाग नाही. जरी ही मंडळी वेगळ्या विचाराची आपल्याला वाटत असली तरी सुद्धा मला सांगायचं तात्पर्य आहे की लोकांना गेल्या 30-40 वर्षाचा या महानगरपालिकेचा शिवसेना आणि बीजेपीचा इतिहास माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला फक्त त्यांच्या दारापर्यंत जाण्याची गरज आहे. आपण सगळेजण त्या प्रत्येकाच्या दारात गेलो तर लोकांच्या मतामध्ये परिवर्तन होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे उमेदवार या शहरात निवडून येतील याची मला खात्री आहे. म्हणून आपण सगळ्यांच्या वतीने या प्रभागात मी सचिनला नाही, मी पिसा देवीला हो तर जे आहे ते सांगितलं पाहिजे. पुंडलिकाप्पांनी तसे देतो आपण पण सगळे तिकडे. तर आम्हाला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपण अतिशय चांगला निर्णय या निमित्ताने घेतला आणि आपली जी पारंपरिक आघाडी आहे किंवा समविचारी पक्ष आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहोत ते आपण एकत्र आलोय. तर या निमित्ताने या शहरामध्ये निश्चितच या महानगरपालिकेचे निकाल हे वेगळे लागतील याची मला खात्री आहे. म्हणून मी तांगडे साहेब असतील, बापू असेल किंवा आपले दादा असतील, यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण जर एकदा सामुदायिकरित्या कुठं काय समीकरणं बसवायची आहे ती जर निश्चितपणाने बसवली तर याच्यामध्ये आपला काँग्रेस म्हणून आणि राष्ट्रवादी म्हणून निश्चितच आपल्याला पुढे जाता येईल. तिकडं शहर जिल्हा अध्यक्ष आपल्या खाजाभाई उभे 28 नंबरला, तिथं सुद्धा आपल्याला जाऊन त्यांना सुद्धा मदत करायची गरज आहे. आपली जी मंडळी या ठिकाणी उभी आहे सगळेच्या सगळे, त्यांना सगळ्याला एकत्र करून आपल्याला पुढे जावं लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो. भंडाऱ्याचे असतील, शैलेश असेल आणि आशिष असेल, या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. गणरायाला प्रार्थना करतो ज्यांना ज्यांना N1चा गणपती पावला
ही माणसं निवडून येतात. मला तर पावलेलाच आहे दादा. त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण प्रचाराचा शुभारंभ करतोय. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपल्याला जीवाचं रान करावं लागणार आहे. आपल्याला काही धार्मिक भावना अशी छेडछाड करून मतं मिळत नाही. आपल्याला विकासाच्या कामावरच मतं मिळतात. आपण जर प्रत्येकाच्या घराघरात गेलो आणि आपला अजेंडा त्यांच्या समोर ठेवला तर निश्चित लोकांचं यावेळेला मताचं परिवर्तन झाल्याचं राहणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आज तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला प्रभाग 10 मधून, काय सांगू? आज आम्ही म्हणजे काल फॉर्म विड्रॉलची लास्ट डेट होती. 3 वाजेपर्यंत सगळे फॉर्म विड्रॉल झाले आणि संध्याकाळपर्यंत उमेदवार जे होते ते निश्चित झाले आणि आम्ही रात्रीच निर्णय घेतला आणि आज सकाळीच जे सचिन मारुती तांगडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबाचे अधिकृत उमेदवार वार्ड नंबर 10D मधून त्यांचा फॉर्म आहे. आणि आज इथे एक आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे की आपण कुठलंही चांगलं काम करताना आपण एका देवाची आराधना प्रार्थना करतो. आपला मुस्लिम बांधव इतर बांधव जसं मस्जिदमध्ये प्रार्थना करतो तसंच हिंदू समाज आमचं गणपती आराध्य दैवत आहे. आणि म्हणून आज आमचे लाडके खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या हस्ते तसेच आदरणीय आमचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर दादा सोनवणे, राष्ट्रीय काँग्रेसचे सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलासबापू अवताडे, जगन्नाथराव काळे, शंकरराव ठोंबरे, श्रीमंतराव उकिरडे आणि तसेच तमाम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्राचार्य सलीम सर, राजेशजी पवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी प्रचाराचा शुभारंभ केला. आणि या गणपती बाप्पाला गणरायाला एक विनंती केली की आम्ही आज आपल्या शुभचरणी येऊन प्रार्थना करतो की निश्चितपणाने आम्हाला या प्रभागामध्ये यश दे. आणि निश्चितपणाने मला वाटतं सचिन तांगडेचा या ठिकाणी विजय 100% विजय होणार आहे. याचं कारण असं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ही उमेदवारी घेतली आणि ते लढतोय. तुम्ही अनेक वर्षे या शहराचा इतिहास पाहिला असेल संभाजीनगरचा की आत्ताच खासदार साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणात की जेवढे दिवस शंकरराव चव्हाणांनी जेवढं पैठणचं धरण बांधलं त्याला जेवढे दिवस लागले नाही त्याच्यापेक्षा जास्त दिवस या शहराला लागत आहे ती पाईपलाईन येण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा आहे. आम्हाला काही निवडणूक लढायची, सचिन तांगडे निवडणूक लढतात म्हणजे सहज गमतीसाठी निवडणूक लढत नाही, परंतु या भागामध्ये या शहरामध्ये अनेक समस्या आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, दुसरा कचऱ्याचा प्रश्न आहे, तिसरा रस्त्याचा प्रश्न आहे, प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालं. अनेक समस्यांनी या शहराला घेरलंय. या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या MIDC आहेत. हे सगळं असताना या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वसाहती वाढत गेल्या आणि म्हणून इथं या शहराला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, लोकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं सुंदर शिक्षण मिळालं पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजेत, पिण्याचं पाणी तर स्वच्छ मिळालंच पाहिजे, त्यावर शिक्षण चांगलं, पाणी आरोग्य चांगलं असलं पाहिजे, दवाखाने चांगले असले पाहिजे. हा एक इथं सर्वांगीण विकासाचा ध्येय ठेवून या ठिकाणी सचिन तांगडे यांना आम्ही रिंगणात उतरलेलं आहे. आणि 100% मला असं वाटतं की जेवढं या ठिकाणी शहरात सुद्धा आमचे अनेक उमेदवार उभे आहेत त्या प्रभागात सुद्धा आमचा तोच एक अजेंडा आहे की मला एक सांगा की शहरात मी वस्तुस्थिती मला सांगायला वाईट वाटेल की अनेक वर्ष झाले या शहरामध्ये आमच्या माय बहिणी असेल, पुरुष असतील, रस्त्यानं जर कुठं फिरले शहरात त्याला जर एखाद्या अर्जंट बाथरूमला जायचं, टॉयलेटला जायचं तर मला सांगा त्यांनी कुठं गेलं पाहिजे. एक साधा सुद्धा महानगरपालिकेचं एखादं बाथरूम हे महानगरपालिका बांधू शकले नाही. आणि अत्यंत वाईट ही अवस्था या शहराची आहे. याच्या पलीकडे काही सांगण्यासारखं नाही आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे जर आम्हाला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं तर हे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की जेवढे रस्ते आहेत, जे उड्डाणपूल आहेत, याच्या खाली पहिल्यांदा आम्ही सुशोभित या ठिकाणी शौचालय, सुंदर शौचालय असे करणार आहोत की ज्याने आमच्या या ठिकाणी शहरातल्या नागरिकांना अडचण होणार नाही. पार्किंगची व्यवस्था शहरात कुठे नाही आहे, अत्यंत चांगली व्यवस्था या ठिकाणी पार्किंगची आम्ही करणार आहोत. म्हणजे लोकांना आज रस्त्यानं चालायला झालंय, इथं वाहतुकीची शिस्त नाही आहे, रस्त्याची आता कामं चाललेत, कुठेही रस्त्यात खड्डा खोदून ठेवला लोकांना माहित नाहीये, कुठेतरी रस्ते वळवले, लोकांची ट्रॅफिक किती शहरात जाम होते आणि दररोज लोकांना 3-3, 4-4 तास या ठिकाणी रस्त्यामध्ये खोळंबून राहावं लागतं या शहरात, अशी अवस्था झालेली आहे.
म्हणून मला असं वाटतं की त्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणाने सचिन तांगडेला निवडून देणं आवश्यक आहे. आणि ही जाणती जनता आहे, लोक समजदार आहेत, ते निश्चितपणाने हा निर्णय घेतील. आणि 15 तारखेला जे काही मतदान व्हायचं तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या या निशाणीवर पुलीचा म्हणजे बटन दाबून ते भरघोस मताने सचिनला निवडून देतील एवढीच अपेक्षा या जनतेकडनं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्र.